बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे केवळ बॉलिवूडच नाही तर मुंबई हादरली। बुधवारी मध्यरात्री 2च्या सुमारास सैफवर मुंबईतल्या वांद्रेमधील सद्गुरू शरण अपार्टमेंटच्या 12व्या मजल्यावर हल्ला झाला। हल्ला कसा झाला याचा जबाब सैफचा मुलगा जहांगीरच्या नर्सने दिला। त्यात रिअल लाईफमध्ये हिरो असणारा सैफ रिअल लाईफमध्येही हिरो असल्याचं समोर आलं। हल्लेखोराचा हल्ला स्वतःवर घेत सैफनं आपल्या मुलांना आणि घरातल्या कर्मचाऱ्यांना वाचवलं। हल्लेखोरानं 1 कोटीची मागणी केल्याचंही एफआयआर मध्ये म्हणण्यात आलंय। सैफच्या मानेवर, पाठीवर आणि हातावर 6 वार करण्यात आले। हल्ल्यानंतर त्याला तातडीनं लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। सैफ अली खानची नर्स एलियामा फिलिप यांनी झालेल्या हल्ल्याबाबत एफआयआर मध्ये काय जबाब दिलाय तो आपण पाहूया। सैफचा मुलगा जहांगीरची नर्स एलियामा यांनी पोलिसांना जबाब दिलाय की सैफवर कशा पद्धतीने हल्ला झाला। 11व्या आणि 12व्या मजल्यावर सैफ कुटुंब वास्तव्यास आहे। अकराव्या मजल्यावर एकूण 3 रूम आहेत। पहिली रूम सैफ आणि करीनाची, दुसरी रूम मुलगा तैमूरची, तिसरी रूम लहान मुलगा जहांगीरची। मुलगा जहांगीरच्या बाथरूम मध्ये हा हल्लेखोर लपून बसला होता। रात्री 2च्या सुमारास हल्लेखोराच्या आवाजानं नर्स उठली। हल्लेखोरानं नर्सला धमकावत गप्प राहण्यास सांगितलं। हल्लेखोर धमकावत असताना दुसरी मदतनीस जुनू ही देखील उठली। कोई आवाज नहीं, कोई बाहर भी नहीं जाएगा असं हल्लेखोरानं धमकावलं। जहांगीरला उचलायला नर्स गेल्यावर हल्लेखोर एलियामाच्या अंगावर धावला। हल्लेखोराच्या डाव्या हातात लाकडी वस्तू, उजव्या हातात ब्लेड सारखं हत्यार होतं। हल्लेखोराशी झटापटीत एलियामाच्या हाताला दुखापत झाली। हल्ला करणाऱ्यांना पैशांची मागणी केली। हल्लेखोर म्हणाला की पैसे चाहिए, नर्स म्हणाली कितना चाहिए, तर हल्लेखोर म्हणाला 1 करोड। संधी साधून दुसरी आया जुनू रूम बाहेर ओरडत गेली। आवाज ऐकून सैफ आणि करीना धावत आले। कोण आहे, काय पाहिजे, सैफनं हल्लेखोराला विचारणा केली। हल्लेखोराकडून जीवघेणा हल्ला झाला, ज्यात सैफ रक्तबंबाळ झाला। तिसरी मदतनीस गीता मदतीसाठी धावली आणि हल्लेखोराकडून गीतावरही हल्ला झाला। हल्लेखोराकडून वाचण्यासाठी सैफसह सर्वांची 12व्या मजल्याकडे त्यांनी धाव घेतली। गोंधळानंतर घरी काम करणारे इतर 4 पुरुष जागे झाले। पुरुष कर्मचाऱ्यांनी 11व्या मजल्याकडे धाव घेतली, मात्र हल्लेखोर तोपर्यंत पसार झाला। मानेच्या पाठच्या बाजूला, उजव्या खांद्याजवळ आणि हाताच्या मनगटाजवळ आणि कोपराजवळ जखम झाल्यानं सैफ रक्तबंबाळ झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।